तर विद्यार्थी मित्रांनो, अमायनो ऍसिड्स हा चॅप्टर आपण घेतोय, जे की आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी खूपच महत्त्वाचा चॅप्टर आहे अमायनो ऍसिड्स। आणि मी याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये तुमच्या लक्षात राहण्यासाठी आणि एक्झाम मध्ये खूप महत्त्वाचं पडेल यासाठी। या ट्रिक्स आपण शिकवणार तर मी आहेच, पण तुम्हाला एकदम कमी टाइम मध्ये जास्त नॉलेज कसं भेटेल हा विचार करून मी तुम्हाला अशा प्रकारे शिकवणार आहे की तुमच्या दिमागातून ते कधी गायब नाही झालं पाहिजे, एकदम असं डोक्यामध्ये फिट बसलं पाहिजे। जसं की मी आता सांगत आहे अमायनो ऍसिड्स, टोटल किती अमायनो ऍसिड्स आहेत? 20 अमायनो ऍसिड्स। ओके, 20 अमायनो ऍसिड्स आहेत, ज्यामध्ये इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत 8, सेमी इसेन्शियल आहेत 2, हे झाले टोटल 10। इसेन्शियल 8, सेमी इसेन्शियल 2 आणि राहिलेले 10 नॉन इसेन्शियल मध्ये येतात। मग आता याचे टाइप्स तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे, एक्झाम मध्ये तुम्हाला त्याचे टाइप्स विचारले जातात। ओके, मग तुम्ही कसं टाइप लक्षात ठेवणार? अमायनो ऍसिड्सचे कोणते टाइप आहे आणि ते तुमच्या कशा लक्षात राहतील या हिशोबाने मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही हे अमायनो ऍसिड्स जे आहेत ते कधी विसरू नाही शकत। मग याचा जो एक टाइप आहे त्याचं क्लासिफिकेशन पाहू आपण, ज्यामध्ये याचं क्लासिफिकेशन मध्ये येतो अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स। मग आता अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स किती आहेत आणि कोणते आहेत? टोटल 5 अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स आहेत। मग कोणते कोणते अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स आहेत? तर त्याच्यामध्ये पहा, 1 नंबरला येते ग्लायसिन, त्यानंतर आहे फिनाइल ॲलिनिन, 3 नंबरचा काय आहे? ग्लायसिन, फिनाइल ॲलिनिन, व्हॅलिन, 4 नंबरचा लिओसिन, 5 नंबरचा आयसोलिओसिन। एका मिनिटामध्ये तुमच्या कसं लक्षात राहणार अमायनो ऍसिड्स मध्ये? जो पहिला अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स जे की 5 आहे ते कशा लक्षात राहणार? अली म्हणजे काय? एक मुलगी येत आहे, जिचं की नाव आहे वर्षा, ती मुलगी येत आहे म्हणजे अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स। अमायनो ऍसिड मध्ये जो टाइप आहे अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स, ते अलिफॅटिक कोणते कोणते आहेत कसं लक्षात ठेवणार? अली म्हणजे कोण येत आहे? एक वर्षा नावाची मुलगी येत आहे। ठीक आहे, मग अली किती वर्षा काय म्हणते माहितीये का? ही येले ओले, हिंदीमध्ये बोलते तर ते म्हणते ये ले ओ बिले ये बिले, बॅग मध्ये हे पण घेते, पण कुठे फिरायला गेलं की म्हणते मम्मी मैं ओले येले ओले असं म्हणत राहते ती। मग तिची मम्मी काय म्हणते त्या वर्षाला? गप। काय म्हणते? गप। कुणाला म्हणते? ह्या वर्षाला। काऊन म्हणते? कारण ती ले म्हणत असते, म्हणजे गपवले। किंवा दुसरी एक ट्रिक सांगते, ओके, वी डायरेक्ट गप म्हणतो आपण तिला, वी गपले। गपले हे एक सरनेम पण आहे, ओके, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता, वी गपले, वी गपले। ओके, वी गपले, वी गपले म्हणजे काय? वी गपले। किंवा ज्या मुलीचं नाव वर्षा, तिच्या लक्षात राहणार लगेच गप वर्षा, कारण ते लेले म्हणत आहे, म्हणून आपण तिला काय म्हणतो? वी गपले किंवा गप विले, हे लक्षात ठेवा। वी गपले, गपले सरनेम आहे, त्याच्या अगोदर वी लावा, वी गपले। जसं की आता वर्षाचं सरनेम आहे, कोणाचं? गपले सरनेम आहे, या वर्षाचं सरनेम आहे गपले, वी गपले। मग व्ही पासून काय तयार होणार? व्हॅलिन, जी पासून तयार होणार ग्लायसिन, त्यानंतर पी पासून होणार फिनाइल ॲलिनिन, आणि ले पासून लिओसिन। आणि ती काय म्हणते? येले ओले म्हणते, म्हणजे लेले म्हणजे आयसोलिओसिन आणि लिओसिन, दोन्ही याच्यामध्ये ते लेले। गप विले, गप जी पासून ग्लायसिन, पी पासून फिनाइल ॲलिनिन, व्ही पासून व्हॅलिन, लिओसिन आणि आयसोलिओसिन। किती लवकर लक्षात राहिलं आहे की नाही? भन्नाट ट्रिक्स। असे ट्रिक्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, हा पहिला टाइप झाला अमायनो ऍसिडचा, अलिफॅटिक अमायनो ऍसिड, ज्यामध्ये त्याच्या क्लासिफिकेशन मध्ये हे 5 टाइप्स आहेत। ओके, कोणते कोणते अमायनो ऍसिड्स आहेत त्याचं सांगेल, हे अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स आहेत। ठीक आहे, त्यानंतरचा टाइप पाहू आपण, थांबा। अमायनो ऍसिडचं क्लासिफिकेशन आहे हे, जे की तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट राहणार आहे। आपण पाहिले अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स, त्यानंतर पाहू आपण ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड्स। आणि मी तुम्हाला याच्यामध्ये जे एक्झामला क्वेश्चन आलेले आहेत अमायनो ऍसिड्स वर, त्यांचं पण मी थोडंफार तुम्हाला असं माहिती सांगणारच आहे याच्यामध्ये, जसे येतील ते। नंतर आहे ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड। तर पहा, ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड जी टेस्ट आहे, एक टेस्ट कोणती? एक्झॅन्थोप्रोटीन
एक्झॅन्थोप्रोटिक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये व्हाईट पीपीटी फॉर्म होते. कोणती टेस्ट? एक्झॅन्थोप्रोटिक टेस्ट. एक्झॅन्थो क्वेश्चन आलेला आहे हा. प्रोटिक टेस्ट जी आहे एक्झॅन्थोप्रोटिक टेस्ट, ही टेस्ट कशासाठी वापरली जाते की अरोमॅटिक अमायनो ऍसिड्स कोणते आहेत हे करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते. एक्झॅन्थोप्रोटिक टेस्ट. एक्झॅन्थोप्रोटिक टेस्ट ज्यामध्ये काय फॉर्म होतं? व्हाईट पीपीटी फॉर्म होते या टेस्ट मध्ये. एक्झॅन्थोप्रोटिक टेस्ट ज्यामध्ये व्हाईट पीपीटी फॉर्म होते जी की अरोमॅटिक अमायनो ऍसिड साठी केली जाते. मग आता हे कसं लक्षात ठेवणार? तर त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये जे की आहे टायरोझिन, अरोमॅटिक अमायनो ऍसिड मध्ये जो आहे टायरोझिन, हा टायरोझिन कशासाठी वापरला? टायरोझिन साठी कोणती टेस्ट केली जाते? तर याच्यासाठी आहे मिलियन टेस्ट. मिलियन टेस्ट. ओके. अरोमॅटिक अमायनो ऍसिड साठी आपण कोणती टेस्ट, म्हणजे कोणते अरोमॅटिक अमायनो ऍसिड्स आहेत त्याच्यासाठी आपण झॅन्थोप्रोटिक टेस्ट केली जाते ज्यामध्ये व्हाईट पीपीए फॉर्म होते अरोमॅटिक अमायनो ऍसिड साठी. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये अरोमॅटिक अमायनो ऍसिड्स कोणते आहेत? ज्यामध्ये एक नंबरला आला टायरोझिन. टायरोझिन साठी कोणती टेस्ट केली जाते? तर त्याच्यासाठी मिलियन टेस्ट केली जाते. ठीक आहे. मग ही टायरोझिन लक्षात ठेवायला मी सांगते. त्यानंतर दुसरा कोणता टाईप आहे अरोमॅटिक अमायनो ऍसिड्सचा? नंतर याच्यामध्ये पण येणार फिनाइल एलेनिन. आणि जे आपण अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स पाहिले होते त्यामध्ये मी लिहिलं होतं फिनाइल एलेनिन. तर ते गपलेची पी जे होतं पी फिनाइल, तर ते पी नव्हतं तर ते यल होतं. गपले एलेनिन लक्षात ठेवायला जाऊ दे. फिनाइल एलेनिन. करायचं कुठे गेलं? फिनाइल एलेनिन कोणाचा टाईप आहे? अरोमॅटिकचा आहे. तर सॉरी, अलिफॅटिक अमायनो ऍसिड्स मध्ये जो पी होता तो फक्त फिनाइल. अच्छा ठीक आहे. एलेनिन लक्षात ठेवा. फिनाइल एलेनिन तुमच्या लक्षात येईल ना. आणि इथं पण फिनाइल एलेनिनच आहे. ओके. झालं टायरोझिन मिलियन टेस्ट साठी. दुसरं सांगितलं फिनाइल एलेनिन. त्यानंतर आहे हिस्टिडीन. हिस्टिडीन ज्याला अजून काय म्हणतं? इमिडाझोल रिंग. इमिडाझोल रिंग. हिस्टिडीनला इमिडाझोल रिंग पण म्हटलं जातं. त्यानंतर आहे ट्रिप्टोफॅन. ओके. 1 2 3 4 अरोमॅटिक अमायनो ऍसिड्सचे किती टाइप्स आहेत? 4. कोणते कोणते अरोमॅटिक अमायनो ऍसिड्स कोणते कोणते आहेत? तर 4 अरोमॅटिक अमायनो. कसं लक्षात ठेवणार किती आहेत? हे बघा, हे काय ए आर. हे बघा, हे मराठीतलं आर आहे म्हणजे मराठीतले 4 आहे. हे जे आर आहे ते काय 4 आहे मराठीतले. म्हणजे या नावावरूनच तुम्ही लक्षात ठेवू शकता की अरोमॅटिक अमायनो ऍसिड्स किती आहेत? 4 आहेत. हे बघा, ह्या 4 वरून. ओके. अरोमॅटिक अमायनो ऍसिड्स आर वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता 4 आहेत. मग कोणते कोणते आहेत अरोमॅटिक अमायनो ऍसिड्स? याच्यावरून तुम्ही टी वरून 2 अमायनो ऍसिड्स तर लक्षात ठेवता. आता या टायरोझिन साठी मिलियन टेस्ट केली जाते कारण आपल्या आता या दुनियेमध्ये खूप साऱ्या गाड्या आहेत, व्हेकल्स खूप सारे झालेले आहेत. मग त्याच्यामुळे त्या व्हेकल्सला किती सारे टायर्स लागतात. किती सारे टायर्स लागतात? मिलियन्स पेक्षा जास्त टायर्स लागतात त्याला. मग असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. टायरोझिन म्हणजे टायर्स आणि जर किती आहेत? मिलियन टेस्ट. म्हणजे टायरोझिन मिलियन टेस्ट. हे तुम्ही असं लक्षात ठेवता. कोणती टेस्ट कशासाठी वापरली जाते? खूप महत्वाचा आलेला प्रश्न आहे. पाठच करून झालाच असेल. ठीक आहे. मग टायरोझिन झालं आणि ट्रिप्टोफॅन. आता बघा, हा फॅनवर बसते काळी काळी धूळ आणि ती काळी काळी धूळ तुम्ही काही दिवस काय साफ नाही केली, काय नाही केली, म्हणजे एकदम घाण फॅन झालं तर काही दिवसात त्याचा वास स्मेल येते त्याच्यामध्ये. म्हणजे काय त्याच्यामध्ये अरोमॅटिक स्मेलला म्हणतात ना, तर तसं फॅन मधून काय येते. ओके. झालं कम्प्लीट. किंवा हे लक्षात नाही राहत दुसरं प्रॉब्लेम. ओके. काय लक्षात ठेवू आपण? एच हट किंवा
H2P असं लक्षात ठेवा. HTP हट. H म्हणजे हट. कुणाला हट म्हणतोय आपण? हट दुरून हट हट कुणाला म्हणतोय? तर आपण म्हणत आहे पी ला हट हट म्हणतो. हटपी हटपी. हिप म्हणजे हटपी या बरं आहे नाही. हटपी HTP हट पी म्हणजे हिस्टिडीन. त्यानंतर टी पासून टायरोसिन म्हणा किंवा ट्रिप्टोफॅन म्हणा आणि पी पासून फिनाइल ॲलिनिन. फिनाइल ॲलिनिन हे कोणते आहेत? एरोमॅटिक अमायनो ऍसिड्स आहेत. थोडस लक्षात देण्यासाठी लक्षात ठेवा. फॅनवर धूळ म्हणजे एरोमॅटिक. अरोमा म्हणजे एरोमॅटिक अमायनो ऍसिड. एरोमॅटिक मध्ये अजून काय येते? टायरोसिन येते. टायरोसिन आलं की हे बघा हट. H पासून हिस्टिडीन, टी पासून टायरोसिन, ट्रिप्टोफॅन, पी पासून फिनाइल ॲलिनिन. पाठ झाले. हे एरोमॅटिक अमायनो ऍसिड्स आहेत. अमायनो ऍसिड्सच्या क्लासिफिकेशन मध्ये सेकंड क्लासिफिकेशन आहे एरोमॅटिक अमायनो ऍसिड्स. खूप लवकर लक्षात येते का? पहा एकदा व्हिडिओ पाहिला की नंतर पाहायची गरज नाही लागत. कळालं? एरोमॅटिक अमायनो ऍसिड्स साठी कोणती टेस्ट केली जाते? झेंथोप्रोटेक टेस्ट केली जाते ज्यामध्ये Y2P फॉर्म होते. मग ते कोणते? टायरोसिन साठी मिलियन टेस्ट केली जाते. एरोमॅटिक अमायनो ऍसिड्स किती आहेत? R वरून लक्षात ठेवा. ह्या 4 अमायनो ऍसिड्स आहेत म्हणून मराठीत ह्या R मराठीतले 4 आहेत आपले. ठीक आहे. कोणते कोणते आहेत? ट्रिप्टोफॅन, टायरोसिन आणि हे दुसरे हिस्टिडीन आणि फिनाइल ॲलिनिन. ट्रिक काय सांगितलं? HTP एरोमॅटिक अमायनो ऍसिड्स. त्यानंतर आपण पाहू बेसिक अमायनो ऍसिड्स. बेसिक अमायनो ऍसिड्सची तर एवढी भारी ट्रिक्स आहे जी की तुम्ही विसरूच नाही शकत. बेसिक अमायनो ऍसिड. ओके हे बेसिक अमायनो ऍसिड्स. मग आता बेसिक अमायनो ऍसिड्स कोणते आहेत? तर ते बघा त्याची ट्रिक्स सांगून देते मी. जाऊया. हला 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 म्हणा, हले म्हणा, काही म्हणा. काय हला 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 हला. जसं की फोनवर म्हणतो हॅलो 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 म्हणतो की नाही आपण. तर ते हॅलो हॅलो न म्हणता काय म्हणायचं? हॅलोची स्पेलिंग काय ते? हे बघा हे हॅलो हॅलो. आपण काय म्हणायचं? हला हला. म्हातारे माणसं कसं हॅलो म्हणतात का? म्हातारे माणसं नाही म्हणत. म्हातारे माणसं हॅलो हॅलो असं म्हणतात की नाही? तसं आपण हला हला. ओके हला ट्रिक्स आहे कुणाची? बेसिक अमायनो ऍसिडची ट्रिक आहे. काय ट्रिक आहे? हला. हला म्हणजे H म्हणजे काय? L म्हणजे काय? आणि हे A म्हणजे काय? हला. तर बघा H म्हणजे काय सांगते? हिस्टिडीन. हिस्टिडीन कुणामध्ये पाहिलं होतं? एरोमॅटिक मध्ये पण पाहिलं होतं. ते हिस्टिडीन होतं इमिडाझोल रिंग साठी. ओके इमिडाझोल रिंग साठी. आता बेसिक अमायनो ऍसिड मध्ये काय? हिस्टिडीनच येत आहे. L पासून काय येत आहे? लायसिन. लायसिन. एलिफॅटिक मध्ये काय होतं? लिओसिन, आयसोलिओसिन होतं. आणि बेसिक मध्ये लायसिन आहे. आणि ए पासून अर्जिनिन. अर्जिनिन. इसेन्शियल नॉन इसेन्शियल बाकी आधी हे पाठवलं की ते लगेच पाठवणार. मला बेसिक अमायनो ऍसिड्स हला. एलिफॅटिक अमायनो ऍसिड कोणती ट्रिक सांगितली? गप विले किंवा वी गपले. दुसरी ट्रिक्स कोणती सांगितली मी? एरोमॅटिक अमायनो ऍसिड टायरोसिन, ट्रिप्टोफॅन आणि त्याच्यामध्ये जे दुसरे होते हिस्टिडीन आणि फिनाइल ॲलिनिन. आणि बेसिक अमायनो ऍसिड्स मध्ये काय सांगितलं? ट्रिक्स काय सांगितली होती एरोमॅटिक अमायनो ऍसिड्सची? की HPT हे पण लक्षात ठेवू शकता. HPT शाळेमध्ये पीटी केली जाते की नाही? HTP सांगितली होती टॅप वॉटरची मी TP. परंतु ते पीटी शाळेत लहानपणी पीटी करतात शाळेमध्ये. तर त्याच्या आधी थोडस H लावून HPT कुणाचे? एरोमॅटिक अमायनो ऍसिड्सचे. बेसिक अमायनो ऍसिड्सचे हले. इकडून तिकडे हल म्हणतात जरा. बसून बसून राहते हलत नाही काही नाही तसं हले. हले म्हणजे H पासून हिस्टिडीन, L पासून लायसिन आणि हला हला सॉरी हला 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 A पासून अर्जिनिन. ओके हला लक्षात ठेवणार. बेसिक अमायनो ऍसिड हला एवढंच लक्षात ठेवायचं. बेसिक अमायनो ऍसिड हला. हला म्हणजे हिस्टिडीन, L पासून लायसिन, A पासून अर्जिनिन. हला ला. आणि ला म्हणायचं हल्ला ला. जसं की लाय असं होते. ला लाय असं लक्षात येईल. हे झाले बेसिक अमायनो ऍसिड्स. किती आहेत बेसिक? 3 अमायनो ऍसिड्स आहेत बेसिक अमायनो ऍसिड. त्यानंतर पाहू आपण सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स.
सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड। सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स कोणते आहेत? सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स कोणते आहेत? तर पाहता सल्फर कंटेनिंग इथं काय एस, एस ला म्हणतात स, आणि मला सांगा सी ला काय म्हणतात? स, सी स, स स येत आहे म्हणजे सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स कोणावर स्टार्ट हे शब्द आहे? सी। जसं की काय सिस्टीन, CYSTEIN, सिस्टीन, CYSTEIN, सिस्टीन आणि मिथिओनिन, हे आहेत सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स। कोणते आहेत सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड? सिस्टीन आणि मिथिओनिन। सी लक्षात ठेवा, सिस्टीन लक्षात राहिलं? ओके। सीसी हे काय? सीसी, सल्फर सिस्टेनिन, हे सिस्टेनिन लक्षात राहिलं। त्यानंतर आहे मिथिओनिन। मिथिओनिन कसं लक्षात ठेवणार? असे शब्द लक्षात ठेवा हे दोन, MC, M म्हणजे मिथिओनिन, C म्हणजे सिस्टीन। कोणाचे आहेत? C सारखा विचार, सल्फर। सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स, CC सारखा सिस्टीन, आणि सिस्टीनच्या नंतर लक्षात ठेवा M, M म्हणजे मिथिओनिन। कळालं? हे झाले सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स। सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स झाल्या, त्यानंतर राहिले हायड्रोक्सिल अमायनो ऍसिड्स। हायड्रोक्सिल अमायनो ऍसिड। मग कोणते कोणते आहेत हायड्रोक्सिल अमायनो ऍसिड्स? कोणते कोणते आहेत? तर हायड्रोक्सिल अमायनो ऍसिड्स आहेत 3, ज्यामध्ये आहे 1 नंबरला येते सेरीन, 2 नंबरला कोणता हायड्रोक्सिल अमायनो ऍसिड्स आहे? हे सेरीन झालं की थ्रिओनाइन आणि टायरोसिन। थ्रिओनाइन आणि टायरोसिन। टायरोसिन कुणामध्ये पाहिलं होतं आपण? अमायनो ऍसिड्स मध्ये। जसे की टायरामध्ये जास्त काय जमा होते? पाणी जमा होते, मग त्याच्यामधून काय होते? स्मेल येते। स्मेल म्हणजे अरोमा। ओके, फॅनला धूळ, अरोमा। जसे की टायरोसिन कोणाचे आहे? अजून अरोमॅटिक अमायनो ऍसिड्स। मग हायड्रोक्सिल अमायनो ऍसिड मध्ये पण काय आहे? हेच आहे, STT। हायड्रोक्सिल अमायनो ऍसिड्स मध्ये काय आहे? STT। STT म्हणजेच काय? हा सिरीन, T पासून थ्रिओनाइन आणि टायरोसिन। STT टायरोसिन तर अरोमॅटिकचा तुमच्या लक्षातच राहतो, एरो मध्ये आला की याच्यात तरी येणार। आणि थ्रिओनिन, सिरीन, थ्रिओनिन, टायरोसिन। हायड्रोक्सिल ज्यामध्ये सिरीन 999 सगळ्यामध्येच येत आहे 99, एकातच नाही, त्यामुळे 9 नका लक्षात राहू, पूर्ण नाव लक्षात ठेवा। हायड्रोक्सिल OH ग्रुप ज्याला अटॅच असतो, हायड्रोक्सिल। जसं एक्झाम्पल आहे STT लक्षात ठेवा। STT म्हणजे सिरिनिन, थ्रिओनिन आणि टायरोसिन। STT हायड्रोक्सिल अमायनो ऍसिड, सिरिनिन, थ्रिओनिन, टायरोसिन, STT। मग आता राहिले कोणते? इम्युनो अमायनो ऍसिड्स। इम्युनो अमायनो ऍसिड्स कोणता आहे? हा प्रोलाइन। एवढा काही महत्वाचा नाहीये, परंतु हा काय कोणता अमायनो ऍसिड सांगितला? हा मी इम्युनो अमायनो ऍसिड, ज्यामध्ये बघा हे आय पण आहे, हे सॉरी स्मॉल आहे, इथे पण आहे बघा, लक्षात असं नाही राहणार, पण इम्युनो लास्टचा जो राहिलेला इम्युनो अमायनो ऍसिड्स जो की एकच आहे, आणि कोणता आहे? सगळ्यांपेक्षा वेगळा, प्रोलाइन। प्रोलाइन म्हणजेच काय? इम्युनो अमायनो ऍसिड्स। प्रोलाइन म्हणजेच काय? इम्युनो अमायनो ऍसिड्स। ओके, त्यानंतर आपण आता पाहू जे की एसेन्शियल अमायनो ऍसिड्स कोणते आहेत। हे सगळे सांगितलं मी त्याचं क्लासिफिकेशन। आता इसेन्शियल आणि सेमी इसेन्शियल पाहू कोणते आहेत, आणि जे राहिलेले आहेत मग नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड्स। तर बघा, इसेन्शियल अमायनो ऍसिड्सची ट्रिक सांगत आहे, लक्षात ठेवा, जी की खूप महत्वाची आहे।
किती आहेत इसेन्शियल अमायनो ऍसिड्स? मी आता सांगितलं वरती, टोटल 8 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत. काय ट्रिक लक्षात ठेवणार तुम्ही त्यासाठी? T2 L2 VIP PM ला कसं दिलं पाहिजे? प्रत्येक गोष्ट कशी पाहिजे? एकदम VIP पाहिजे. T2 L2 दोघ जण आहेत, त्यांना सांगितलं जातं T2 L2 VIP साठी. VIP मध्ये कोण आहे? तर PM. पण कसं लक्षात ठेवणार? हे VIP आणि PM डबल शब्द नाही आला पाहिजे कोणता. ओके, T2 L2 VIP M डबल PM डबल येते ना, इथे P काढला. ठीक आहे, ही ट्रिक्स आहे आपली इसेन्शियल अमायनो ऍसिड्सची, ज्यामध्ये T2 कोणते T2 आहेत? आता बघा, हे 2 हे T2. आता याच्यामध्ये कोणते T2 येणार? तर याच्यामध्ये येणार जो की सल्फरचे जे आहेत, सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड्स. कोणते कोणते होते? ज्यामध्ये त्याच्यामध्ये काय? मिथिओनिन होता. ठीक आहे, आणि अजून कोणता होता? टायरोसिन होता नाही, सिस्टीन आणि मिथिओनिन, हे 2 होते. मग आपण त्या सिस्टीनला तिथेच ठेवू आणि त्याच्यामधला हा जो यम आहे मिथिओनिन, हा यम ला आपण इकडे उचलू इसेन्शियल मध्ये. मिथिओनिन यम पासून कोणता अमायनो ऍसिड्स होता? मिथिओनिन. तुम्हाला कन्फ्युज फक्त टी मध्ये होणार, कारण टी चे 2-3 आहेत वाटते, त्यामुळे फक्त कन्फ्युजन टी मध्ये होणार. ओके, एम पासून काय आला? मिथिओनिन. पी पासून माहितीये का तुम्हाला? तुम्हाला तर माहितीये फिनिल ॲलेनिन. पी पासूनचा तर माहितीये फिनाइल ॲलेनिन. राहिला आता आय. आता आय चे आपल्याला 2 माहिती आहेत, आयसोलिओसिन आणि साधा लिओसिन. मग इथे कोणता येणार? तर इथे जे आहेत लिओसिन, तर ते कोणते येणार? हे बघा, आयसोलिओसिन एक होता, तर आय पासून इथे घेऊ आपण आयसोलिओसिन. आय पासून एक आहे, तर इथून आयसोलिओसिन येतो. आपण याच्यापासून आपण काय सांगितलं होतं? L2 चा लिओसिन आणि लायसिन. याचे 2 झाले लिओसिन, L वरचे 2 लिओसिन, लायसिन आणि आय वरून आयसोलिओसिन. हे तिन्ही पण आले. P पासून फिनाइल ॲलेनिन, M पासून मिथिओनिन. राहिला कोणता? V पासून तर सांगितलंच आहे, व्हॅलिन, एलिफॅटिक अमायनो ऍसिड्स. मग राहिले T2 आणि L2. मग T2 पासूनचे 2, L2 चे घेतले आहेत 2, आणि याच्यापासून काय? मग एक येणार याच्यामध्ये कोणता? थ्रिओनिन. आणि दुसरा टी वरचा कोणता येणार? ट्रिप्टोफॅन. टायर येणार नाही याच्यामध्ये. ओके, टायर येणार नाही, कारण टायरचा खूपच घाण वास येते, म्हणून तो आपल्याला गरजेचा नाही. कळालं? टायर मधून खूपच घाण वास येते, त्याच्यामध्ये मच्छर होतात पाण्यामध्ये, म्हणून इथे टायर येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. टायरोसिन इथे येणार नाही. टी पासून येणार काय येणार आहे? तर थ्रिओनाइन येईल. थ्रिओनाइन येईल. आणि दुसऱ्या टी पासून काय येणार? ट्रिप्टोफॅन येईल. ट्रिप्टोफॅन. हे तुमचे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत. ओके, आणि जे की सेमी इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत ते कोणते आहेत? ते आहेत हले. हले कोणाची ट्रिक होती आपली? सांगा, हले कोणाची ट्रिक होती? बेसिक ट्री अमायनो ऍसिड्सची ट्रिक होती, ज्यामध्ये हले पासून हिस्टिडीन आणि ये पासून अर्जिनिन आणि हिस्टिडीन. हले कोणाची ट्रिक होती? बेसिक अमायनो ऍसिड्सची होती. आर्सेनिक आणि हिस्टिडीन हे काय? सेमी इसेन्शियल आहेत. ओके, सेमी इसेन्शियल अमायनो ऍसिड अर्जिनिन आणि हिस्टिडीन, जे की इसेन्शियल अमायनो ऍसिड्स मधले आहेत, जे की बेसिक अमायनो ऍसिड्स मधले आहेत. आणि हे झाले इसेन्शियल अमायनो ऍसिड, सेमी इसेन्शियल अमायनो ऍसिड. या ठिकाणी आपलं क्लासिफिकेशन संपलेलं आहे आणि तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात राहिलं असेल. असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील, मी फक्त सुरुवात करत आहे छोटीशी. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील माझे, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.